पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चलो ठीक आहे, चलो कामाला लागूया। नवरा मुलगा आला असेल त्याला जाऊन पटकन गाठूया। ठीक आहे, त्याच्याशी बोलूया, त्याला समजावूया। अरे पण ह्या तिघी एकट्या कशा थांबणार? मी थांबतो, तुम्ही दोघं जा, मी आहे। अरे तुम्ही सगळे अजून इथेच? अहो मामा, वीणा यायला तयारच नाही। काय? आताच प्रभास आणि अजय इकडे गेले, त्यांनी सांगितलं। वीणा, तू प्रभास सोबत का नाही गेलीस? अशी संधी परत परत येत नाही। तुझ्या मनात प्रभास बद्दल किती प्रेम आहे त्याला चांगलंच माहिती आहे, आणि त्याच प्रेमाखातर तो आला होता। तुला कळते का तू तू केवढी मोठी चूक करतेस? मामा, मी अशी पळून नाही जाऊ शकत। हे प्रभास असं येणं आणि हे नाही होत असं। हे खूप चुकीचं आहे। मला फक्त एवढंच माहिती की प्रभासने जे काही केलं ते त्याला त्याचं प्रेम मिळावं म्हणून केलं, आणि त्यासाठी मी कायम त्याच्या पाठीशी उभं राहणार आहे, कायम। लक्षात ठेवतो। वेळाला सगळं पटत नाहीये, पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही, कळलं? मी देवळात चालू, काही मदत लागली तर फोन किंवा मेसेज करा। चालेल चालेल, लक्षात ठेवा। या या, इकडे तुमची व्यवस्था आहे, आणि तुम्ही इथे या या। चेतनराव, ओ बाबा, काय करताय? माझ्या पाया का पडताय तुम्ही? तुमचे आयुष्यभराचे उपकार आहेत माझ्यावर। आपण हे असं लवकर लग्न करायचा निर्णय घेतला, तुम्ही तो मान्य केला, तुमच्या आई वडिलांची परवानगी मिळवली। खरंच तुमचे हे उपकार मी या जन्मात विसरू शकत नाही। त्यांचं बोलणं संपेल कधी ते झालं ना की मी जातो, त्याच्याशी बोलतो, आणि त्याला ना, अरे हो, त्याला घराच्या मागच्या बाजूला आणतो, तिथे तुम्हा दोघांना ना एकट्यात बोलता येईल। हा, तुम्ही माझ्या बाबांसारखे आहात, आणि बाबांचं म्हणणं कसं टाळणार? आणि काय आहे ना, वीणा इतकी छान आहे ना की तिच्याशी लग्न करण्यासाठी मला अजिबात वेळ घालवायचा नाहीये। ठीक आहे, तुम्ही लवकर तयार व्हा, मी जरा तिथलं आवरलं का बघतो। मी तयार होतो, आणि वीणाला लवकर आवरायला सांग। हो हो हो, ते मी सांगतो। हो, चल मी जातो। सांभाळून जा, सांभाळून जा, जा जा जा। निघ।
काही आणून देऊ का तुम्हाला? नाही नको. ऐका. नमस्कार, मी वीणाताईचा मामे भाऊ. ती आपली भेट झाली नव्हती ना. हा, मी जरा आवरून घेतो, मग नंतर बोलूया आपण. ऍक्च्युली वीणाताईने मला एका वेगळ्याच कामासाठी पाठवलंय. तिला जरा तुम्हाला भेटायचंय. कशासाठी? नाही, ते नाही कळलं मला, पण तिच्या बोलण्यावरनं असं जाणवलं की खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे. ठीक आहे, मग चला घरी जाऊया. नाही नाही, ते घरी कसं खूप मंडळी आहेत ना, तयारी वगैरे सुरू आहे. आपण घराच्या मागे भेटायचंय. येता का प्लीज? चला. चला, एक मिनिट. चला चला. ऐका ऐका ऐका, अजय त्या नवऱ्या मुलाला घेऊन घराच्या मागच्या साईडला येतोय. आपण तिथे जाऊया आणि त्याला भेटूया. ठीक आहे, चला चला पटकन चला. ए, कुठे चाललाय तुम्ही? काय चाललंय? किती वेळ लागणार आहे तुम्हाला अजून? झाली आमची संधी काम. अगं पण महत्वाचं काम तर बाकी आहे ना. काय बोलली ही बाई? आओ, ती बोलली की तुमच्याकडल्या बायांनी लय काम केले ना, म्हणून आमची काम कशी पटापट झाली असं बोलली ती. हो ना, मग चला लवकर माझ्या बरोबर. एव्हानं स्वयंपाक बनवायला सुरुवात व्हायला हवी होती. चला लवकर. ही भांडी अजून इथेच पडली आहेत. एकेकाने उचला ती भांडी आणि माझ्या बरोबर चला. चला लवकर. चला लवकर, चला पटापट उचला. अरे आता काय भांडी उचलत बसायची का यार? अजय थांबलाय तिकडे. काढते, उचल. लवकर आवरा. अरे तिकडे तुम्ही सगळ्यांनी वीणाला हळद लावली ना? हा, आता तुम्ही ना लवकर लवकर आवरून घ्या. लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय. लवकर आवरा. हा, आता तुम्हाला का मी आमंत्रण देऊ का? हो, ते लग्न लागायच्या आत स्वयंपाक तयार झाला पाहिजे. चला लवकर. मलाच बघावं लागतंय, कोणी काही करत नाही. चला लवकर. वीणाची आंघोळ झाली? हो, मगाशीच झाली. तिला तिच्या खोलीत पाठवले तयार व्हायला. बरं केलं. तुम्ही जरा हे आवरून घ्याल का हो सगळं? हा, आवडतो ना. कसं आहे ना, ह्या घरात सगळी कामं मलाच करावी लागतात. माझ्यावरच सगळी जबाबदारी असते. कोणीही कुठेही लक्ष घालत नाही. तुम्ही मला तेवढी मदत करा. हा, चालेल. तुम्ही कसं काही इथे उभा आहात? चला माझ्याबरोबर. चला. देवा, बघतोयस ना सगळं. चला लवकर, किती वेळ वाया घालवताय? चला पटापट. चल बा, लवकर चल. अरे काय करतोय? ती फुलं तुटतील. चला पटापट. माझ्या मेलीचं तर नशिबात फुटकं. कुठून पकडून आणला यांना काय माहिती. आवरा लवकर. हे बघा, स्वयंपाक एकदम उत्तमच झाला पाहिजे. अभ्यंकरांच्या घरातलं कार्य आहे आणि कुठलं साधं सुद्धा कार्य नाहीये. हे माझ्या भाचीचं लग्न आहे, त्यामुळे काहीही कमी पडता कामा नये. कळलं? आणि स्वयंपाक इतका छान बनवा की पाहुण्यांनी पुन्हा पुन्हा मागितला पाहिजे. कळलं ना? हो 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 हो. तुम्ही नुसतं उभारून माना काय डोलवताय? कामाला लागा. हात चालवा लवकर लवकर. मलाही भरपूर काम आहे. माझ्या एकुलत्या एका भाचीचं लग्न आहे. माझी मोठी म्हणे लाडकी भाचीचं लग्न आहे. अरे यार, काय चाललंय यार? अजय एव्हाना त्या मुलाला घेऊन घरच्या मागच्या साईडला पोहोचला पण असेल आणि अजून आपण इथेच आहोत. अरे पण आपण तरी काय करणार? ही वीणाची मामी बघ ना. जर रिमोट मिळाला ना तर म्यूटचं बटन दाबून आहे ना, रिमोट फेकून देईन कुठेतरी. बडबड 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 बडबड. मामी आत्या, अगं कुठेस तू? पडवीतेस का? वीणा, अगं तू इथे काय झालं? तू इथे काय करतेस? मामी त्याला शोधते. साडी कुठे ठेवली माहित नाही. तू खोलीत चल, मी तुला साडी आणून देते. चल.
काय रे वीणा कुठे? एकच मिनिट. हॅलो, आम्ही पोचलोय. तू कुठे आहेस? आम्ही पडवीत आहोत यार. व्हॉट? हो आम्ही अजून इथेच आहोत. जरा नाईलाज झाला आमचा. तुला सांगतो, सगळं सांगतो. काय रे काय झालं? वीणाचा फोन आहे का? हो 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 हो, आता ताईचाच फोन आहे. एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? काय 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 झालं? दे मी बोलतो. दे. हा 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 जिजू, हे बरं आहे. म्हणजे ताईचा आवाज ऐकायला एवढा अधीर झालाय ना तुम्ही की भाडे शोधताय आता. अरे तसं नाही, पण आता किती वेळ थांबणार ना इकडे. एक तर वीणाने का बोलवलं त्याचं टेन्शन आलंय मला. टेन्शन तर आलंय. ताई ताई जिजू विचारतायत आता आम्ही काय करायचंय. तू ना तुझ्या जिजाजींना घेऊन ना इथेच ये पडवीत, आणि लवकर ये. आणतो आणतो. काय ते ताई म्हणाली हळद लागली ना. हा, मग त्यानंतर घराबाहेर पडता येत नाही, रीतच असते ती. बरोबर. मग ताई विचारत होते की घरी जाऊनच भेटायला जमेल का तुम्हाला. आधीच बोलत होतो ना घरी जाऊन भेटूया म्हणून. चल. सॉरी. ज्योती, किती वेळ झाला? उरक ना पटापट. ऐका, मान खाली घाला आणि पटापट चाला. कोणी जर बघितलं तर लोचा होईल. ते लग्न आधी भेटायचं नसतं, बघायचं नसतं असं काहीतरी लोक म्हणतात ना. लोक म्हणतात, त्यामुळे कोणी जर बघितलं तर मग उगाच प्रश्न, नसत्या चर्चा. त्यापेक्षा आपण जाऊ, आपलं काम करू आणि मान खाली. हे घ्या गजरे माळा. चलो चलो चलो. अरे कुठे निघालात तुम्ही? खाना बनाना है ना, बावर्ची हूँ. अरे पडवी तर किचनच्या पाठीमागे, तुम्ही इकडे कुठे निघालात? हाँ पडवी, वो बोले थे पडवी. शुक्रिया शुक्रिया. काय माणसं आहेत? ये पडवी दिखाता हूँ. हाँ. वीणा कुठे? हाच का तो? ओ हॅलो, वीणा वगैरे काही नाही. आणि तू वीणाला शोधत बसायचं नाही, कळलं ना? कॅश, बिहेव युअरसेल्फ. व्हॉट बिहेव? यांची यात काही चूक नाहीये. नीट बोल यांच्याशी. सॉरी. मला कळेल का इथे काय चाललंय? येस, ऍक्च्युली तुम्हाला इथे वीणाने नाही, मी बोलवलंय. कोण तुम्ही आणि मला इथे का बोलवलंय? मी प्रभास सदावर्ते. वीणा आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुम्हाला यातलं काहीच माहित नसणार, पण याची सुरुवात खूप महिन्यांपूर्वीच झाली आहे. जेव्हा
आणि शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर वीणाने बँडमध्ये येण्यासाठी होकार दिला. मग हळूहळू आमची मैत्री वाढू लागली. खरं सांगतो तुम्हाला, मला ना तिच्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दलचं प्रेम दिसून येतं आणि मला खात्री आहे वीणाचं सुद्धा माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. का का करताय तुम्ही हे सगळं? तुम्हाला मी इतकं समजावलं तरी? हा जे म्हणतो ते खरं आहे का? हे बघा, माझं तुमच्याशी लग्न होणार आहे हेच खरं आहे. तुम्ही यांच्या बोलण्याकडे नका लक्ष दे. हे तुम्हाला काही ना काही सांगतच राहतील. पण माझ्या मनात दुसरं कोणीही नाही. हो, मग तुझ्या बाबांनी तुझं लग्न एवढ्या तडकाफडकी लावण्याचा निर्णय का घेतला सांग ना. माझीच इच्छा होती. खरंच? लग्न मंडपात भेटूया. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. तुम्हीच सांगा, तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? पण मी तुमच्या जागी नाहीये ना.